जरांगे पाटील जे म्हणतायत किंवा नोटिसा दिल्या वगैरे दिल्या असतील, मी नाही म्हणणार नाही. पण आपण बघितलं की खरं म्हणजे आतापर्यंत जरांगे पाटीलच्या एवढ्या सभा झाल्या, लाखोच्या सभा झाल्या, इथली सभा तर रेकॉर्ड ब्रेक झाली. पण त्यावेळेला पोलिसांनी सहकार्य केलेलंच आहे. असं कधी झालं नाही की कोणाला अडवलं का कोणाला थांबवलं का विनाकारण त्रास दिला का वाहनांवर कुठे तक्रारी दाखल केल्यात का काही असं कुठेही झालेलं नाही. बीडच्या बाबतीत मला जे असं वाटतं की ज्यावेळेला मागच्या वेळेला जो प्रकार झाला बीड ज्याच्यामध्ये की माजलगावला बीडला, त्याची थोडीशी काळजी, कारण शेवटी सरकारचं हे कर्तव्य की प्रत्येक माणसाच्या जीवाची त्याने संरक्षण करण्याची हमी सरकारची असते. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या बेसिसवर ज्या घटना घडल्या त्या बेसिसवर एखाद्या वेळेला नोटीस काही लोकांना दिल्या गेल्या असतील प्रिकॉशन म्हणून. ते आपण प्रत्येक उत्सवालाही देतो, सणालाही देतो, त्या बाबतीत ते दिल्या गेल्या असतील. पण त्यावरही आम्ही निश्चित विचार करू. जर शांततेने कार्यक्रम होत आहेत तर या बाबतीमध्ये कोणामध्ये काही दुमत नाही. आणि ट्रॅक्टरच्या बाबतीत तुम्ही जे म्हणतात की ट्रॅक्टरवाल्याने दिल्या गेल्या, आता तुम्हीच सोशल मीडियावरून एवढा मोठा मोर्चा सांगितलेला आहे की पोलिसांना थोडीफार काळजी घ्यावी लागेल. शेवटी ती मुंबई आहे, कोट्यावधी लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून सगळ्यांच्या जीवाची काळजी आम्हाला आहे त्या ठिकाणी. आणि मी जरांगे पाटलाला तेच म्हटलं की ठीक आहे, आपले लोक आपलं ऐकतायत, जे संयमी आहेत, कुठेही काही मागच्या काळातही काही झालं नाही, आताही झालं नाही. पण आता बीडमध्ये जसं तुम्ही म्हणतात की बाहेरच्या लोकांनीच गोंधळ घातला. आता एवढा मोठा जर मोर्चा तिकडे आला मुंबईकडे आणि तिथे का आपण काय सांगू, आपले लोक राहतील का, बाहेरचे लोक राहतील, ते सुद्धा काही त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतील. मग त्याच्यामध्ये कोणी कोणाची दुश्मनी काढण्यासाठी करतो, कोणी राजकीय दुश्मनी काढण्यासाठी करतो, कोणी वैयक्तिक द्वेष भावना असते, यातून हे प्रकार घडतात. मग त्यावेळेला कोण थांबवू शकणार आहे. आणि म्हणून अशा वेळेला काही प्रिकॉशन सरकारला घ्यावं लागतात, गृह खात्याला त्या ठिकाणी घ्यावं लागतात. त्याचाच एक भाग त्या ठिकाणी असेल. आणि आपण जे सांगितलं की दाखले नोंदी असताना सुद्धा दाखले मिळत नाही, मला वाटतं स्पेसिफिक असं कुठलं कोणी सांगितलं किंवा माझा दाखला आहे, माझी नोंद आहे, मला मिळत नाही किंवा असं तालुके सांगितले, निश्चित त्याच्यावर सक्त कारवाई त्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यांवर त्या ठिकाणी केली जाईल. हे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आधी सांगितलेलं आहे. जेवढे असतील तेवढे सगळेच द्यायचे आहेत, सगळे दाखले त्या ठिकाणी काढून द्यायचे आहेत. त्यांच्या नोंदी असतील त्यांना जातीचे दाखले त्या ठिकाणी द्यायचे, ओबीसी दाखले द्यायचे आहेत, हे सांगितलेलंच आहे. त्यामुळे स्पेसिफिक काही तक्रार असेल तर निश्चित आम्ही त्याच्यावर अतिशय कडक कारवाई करू. एक शुभम शिंदे नावाचा संभाजीनगरमध्ये एक मुलगा आहे, त्याने खासरापत्र जोडलेलं आहे, मात्र तरी पण त्याचे सबळ पुरावा अभावी त्यांचा रिजेक्ट करण्यात आलेला अशी नोंद आहे. नाही काय खासरापत्र 1967. मग असं असेल तर ते मिळायलाच पाहिजे. मी कलेक्टरला सांगेल, तुम्ही नाव द्या, मला लिहून घेतो मी. असं असेल तर स्पेसिफिक असं काही असेल तर निश्चित मला वाटतं. पण शासनाने अतिशय सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्त सुद्धा दिलेल्या आहेत. या बाबतीमध्ये अजिबात तसा कुठलाही प्रकार होणार नाही. तालुका कुठला पण घेतो आम्ही. तर नोटीसच्या संदर्भात देखील जरांगे यांनी शिष्टमंडळाला विचारलं. तर नोटीस दिल्यानंतर सुद्धा आम्ही लढणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. तर मनोज जरांगे पाटील आपल्या डेडलाईनवर ठाम आहेत. सरकारकडे 24 तारखेपर्यंतचा वेळ आहे. मनोज जरांगे आपल्या डेडलाईनवर ठाम आहेत. राज्य सरकारला 2 महिन्यांचा वेळ दिला होता असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. शिंदे फडणवीसांचा शब्द आम्ही पाळला, आता सरकारनं आपला शब्द पाळावा असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. चर्चेमधून 100% मार्ग निघणार, आरक्षण मिळणार याची मराठा समाजाला खात्री आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. कुणबी नोंदी असताना सुद्धा नोंदी नसल्याचा अहवाल पाठवण्यात आलेला आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. काही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक नोंदी नसल्याचं सांगितलं असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तर सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यामधली चर्चा निष्फळ ठरली आहे. सरकारने त्यांचा शब्द पाळावा. 24 डिसेंबर हा अल्टिमेटम जरांगे पाटील यांनी दिलेला आहे आणि त्यावर ते ठाम आहेत. सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यामधली चर्चा निष्फळ ठरलेली आहे. सगळे सोयरे या शब्दांवर जरांगे अडून बसलेत. तर सरकारकडून मात्र आईचं कुणबी प्रमाणपत्र असेल तर ते मुलाला देता येणार नाही असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलेलं आहे. कायद्यामध्ये जे बसेल तेच देणार, जे शक्य नाही ते देणार नाही असं इथे गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे. सोयरे या शब्दावर जरांगे पाटील अडून बसले आहेत. जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार आईकडचे नातेवाईक म्हणजे व्याही त्यांनाही ओबीसी प्रमाणपत्र द्या, मात्र हे कायद्यानुसार शक्य नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलं. त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यामधली चर्चा निष्फळ ठरलेली आहे. आरक्षणाबाबत सरकारने स्पष्टता द्यावी असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे.